शेतकरी बंधूंनो, सोयाबीनमध्ये बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. सोयाबीनमध्ये बीज प्रक्रिया केल्यामुळे रोग, किडी व जमिनीतून पसरणाऱ्या रोगांपासून संरक्षण मिळते. हवामान बदलामुळे आपण बियाण्याची बीज प्रक्रिया करताना FIR ही गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. प्रथम आपण फंजिसाइड म्हणजे बुरशीनाशक, नंतर इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक व शेवटी रायझोबियमची बीज प्रक्रिया यालाच FIR असे म्हटले जाते. शेतीत बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्याला साधारणतः मूळ कुज, मर व बुरशीजन्य आजारापासून पिकाचे संरक्षण होते व कीटकापासूनही आपल्या पिकाचं संरक्षण होते. या बीज प्रक्रिया करत असताना आपण बुरशीनाशकामध्ये कार्बनडॅझिम, थायरम, कार्बोक्झिन, थायरम व थायमेथॅक्झॉन हे कीटकनाशक वापरतो व रायझोबियम, TSB व ट्रायकोडर्मा हे जैविक आपण वापरतो. त्या बाजारामध्ये कार्बोक्झिन व थायरम यांचं संयुक्त बुरशीनाशक विटावॅक्स पॉवर म्हणून हे बीज प्रक्रियेसाठी चांगले आहे. याबरोबर आपण थायमेथॅक्झॉन हे 10 मिली प्रति किलो बियाण्याला वापरले व त्याचबरोबर आपण जर का महाबीजचे एक महाजैविक म्हणून आहे, त्यामध्ये TSB, रायझोबियम व KBM आहे. हे 10 मिली प्रति किलो बियाण्याला लावून बीज प्रक्रिया केल्यास आपल्या FIR हा कॉन्सेप्ट पूर्ण होतो. त्याबरोबर दुसऱ्या ऑप्शनमध्ये मार्केटमध्ये कार्बोक्झिन व थायरमचेच लिक्विडमध्ये विटावॅक्स अल्ट्रा आहे. त्याबरोबर आपण महाजैविक व थायमेथॅक्झॉन मार्केटमध्ये सध्या इलेक्ट्रॉन UTL कंपनीचं बुरशीनाशक व कीटकनाशक हे दोन्ही घटक एकत्र असलेलं औषध या ठिकाणी उपलब्ध आहे. याबरोबर आपण साध्या महाजैविकचीही बीज प्रक्रिया केल्यास आपला FIR पूर्ण होतो. त्याचबरोबर BSF कंपनीचं झेलोरा मार्केटमध्ये बुरशीनाशक म्हणून उपलब्ध आहे. त्याबरोबर आपण थायमेथॅक्झॉन हे घेतले व त्याबरोबर आपण महाजैविक जर का घेतलं तर यामधून आपली बीज प्रक्रिया FIR पूर्ण होतं. त्यानंतर एक वार्डन एक्स्ट्रा म्हणून वार्डन एक्स्ट्रामध्ये बुरशीनाशक, कीटकनाशक हे दोन्ही घटक असल्यामुळे 2 मिली प्रति किलो बियाण्याला आपण वापरावे. त्याबरोबर महाजैविक घेतले तरीही आपला FIRचा कॉन्सेप्ट पूर्ण होतो. शेतकऱ्यांनी सोयाबीनला FIR या तिन्ही गोष्टी लावून पूर्ण पीक पेरले असता पिकांचे नुकसान, किडीपासून होणारे व रोगापासून होणारे नुकसान टाळून